काढली म्हणजे राखली, निघाले म्हणजे निघाली, निघाली म्हणजे पोहोच गेली. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे भाऊजींच्या वाडीमध्ये, आणि तिकडेच ही विहीर आहे. सो तिकडे आता सगळेजण एक एक उड्या मारत आहेत आणि स्विमिंग करत आहेत. त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही तर मस्त अशी नारळ आणि सुपाऱ्यांची झाडं आहेत. आणि मंडळी सुप्रभात फ्रॉम केळशी. आता शेवटचा दिवस आहे आपल्या केळशीमधला, आणि आता परतीचा प्रवास आपला सुरू होणार आहे थोड्या वेळातच. आपण चालू आहे परत आपल्या घरी म्हणजेच मुंबईला. तर ओव्हरऑल मजा आली केळशीमध्ये, खूप मस्त होतं वातावरण वगैरे, पाऊस ऊन चालूच होतं, थंडगार वातावरण होतं रात्रीचं. पहाटेचं तर खूपच थंडी असायची आणि मस्त वाटलं, मजा आली. अजून पण ब्लॉग आपला संपलेला नाही आहे. आपण आता एखाद मंदिर वगैरे करू आणि मग आपल्या परतीच्या प्रवासात. सो मंडळी आपल्याला आता नाश्त्याला आहे मिसळ आणि पाव. मिसळ तर खूपच सुंदर झाली आहे, माझ्या बघूनच तोंडाला पाणी सुटते. आणि ते आपले सगळे जण बसलेत नाश्ता करायला. तर मंडळी आपण आता निघालो आहोत केळशीमधनं हरिहरेश्वरला जायला. आणि हरिहरेश्वरला जाताना जो रस्ता आहे ना तो एवढा सुंदर आहे, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे. असं वाटतं जसं की पांघरून घातलं आहे हिरवंगार ह्याचं. आणि आम्ही चौघंजण ह्या गाडीमध्ये होतो, पहिल्या दुसऱ्या गाडीमध्ये बाकीचे चौघंजण होते. आणि एवढं सुंदर होतं ना वातावरण, थंडगार एकतर, आणि पाऊस येऊन जाऊन होतं, त्यामुळे कसं होतं की हिरवगार पूर्ण झालेलं. आणि हा जंगल रस्ता आहे की नाही, आता जंगलामध्ये आता आम्हाला एक रस्त्यात एक वॉटरफॉल भेटला जिथे आम्ही थांबलो, काही फोटो काढले. जर तुम्ही मला अजून इंस्टाग्राम फॉलो नसेल केला तर नक्कीच फॉलो करा. इंस्टाग्रामला मी सगळे फोटो टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या लाईव्ह अपडेट्स ज्या यूट्यूबच्या आहेत त्या पण मी टाकत असतोच. आणि मग इकडनं आम्ही परत आपल्या पुढे रस्ता आहे की थोडा म्हणजे आपला कसं टायमाची मग कमी होती, सो बोललो लवकर पोचू म्हणजे बरं पडेल. रोरोनी जाणार आहोत, तर चला रोरोची मजा घेऊया. सो इथे बघू शकता तुम्ही की ही रोरोची सेवा आहे आणि याच्यातनं आपल्याला जायचं आहे. ओंकार हा कुठला बीच आहे? हरिहरेश्वर पलीकडे हरिहरेश्वर आपल्या. ओके, आणि रोरोनी जायचं आपल्याला. तो बघा ही आपली एक गाडी आहे आणि ही दुसरी गाडी, दोन गाड्या आपण रोरोमध्ये टाकणार आहोत तिकडे. म्हणजे पहिल्यांदा मी आता बसलेलो आहे ते म्हणजे रोडमध्ये. हा पहिला प्रवास आहे, एन्जॉय करूया. हे बघा या अशा गाड्या लावल्या जातात. तिकडे तर आम्ही केळशीवरनं जसं निघालो तिकडनं पुढे मग आपण बीच रोडनी म्हणजेच रोरोच्या ह्याच्यानी आम्ही हरिहरेश्वरला गेलो. तर कारण की तो जरा कमी वेळात आपण लवकर पोचतो. नॉर्मली हा 15 ते 20 मिनटाचा प्रवास आहे आपल्या रोरोनी, सो आम्ही तेच प्रेफर केलं. आणि रोडवेनी गेलो असतो तर खूप ट्रॅफिक वगैरे लागली असती, म्हणून आम्ही मग रोरोनीच गेलो. जर तुम्ही माझी रील बघितली असेल तर मी त्यामध्ये पण बोललो आहे की हरिहरेश्वरला जाताना म्हणजे एवढं एक सुंदर असं निसर्गाचं आपल्याला एक भव्य रूप दिसतं, जिथे एक साईडला डोंगर आहे तर दुसऱ्या साईडला समुद्राचं. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलो होतो म्हणजे मंदिरात हरिहरेश्वरच्या. पार्किंग वगैरेसाठी जागा आहे. पूर्ण गँग चला मंदिरात. सो मंडळी तोकडे वस्त्र मंदिर संस्था आपण आता पोहोचलो आहोत ते म्हणजे मंदिरात. एक्झॅक्ट समुद्राच्या बाजूला असलेलं हे मंदिर हरिहरेश्वरचं काल भैरव मंदिर.
आता एंटर करणार मंदिरामध्ये. हे जे आहे ते आता नवीन बांधलेलं मंदिर आहे. हा हरिहरेश्वरचा बीच आहे आणि इकडेचा जो रस्ता जातोय तो जुना आहे. इथे बघूया पहिला उघडा आहे का. आपले सगळे भाऊ गेलेत पुढे, पण शूट करत करत चाललोय. मित्रांनो, बरीच मेहनत करून हे एवढंसं सुंदरसं विहंगम दृश्य. हे खाली आपली सगळी गँग आहे. तर हा एक सुंदरसं दृश्य जे डोंगरांच्या मधून रस्ता जातो आणि थेट तो डायरेक्ट समुद्राला भेटतो. सो हा असा काही सुंदर दृश्य. इकडे आम्ही काही परत फोटोशूट वगैरे केलेत आणि मस्त वाटले ते, छान वाटले. भरपूर मेहनत केली, खाली गेलो. व्ह्यू भारी होता, पण मी सांगेन तुम्हाला पावसाळ्यात तरी येऊ नका इथे, कारण की सरकट पण आहे आणि रिस्क पण आहे. सो रिस्क तुम्ही घेऊ नका. आपल्याबरोबर हा एवढा पूर्ण ग्रुप होता. हाय, एक नंबर, खूप छान. हळूहळू मंडळी, आपला हा व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडलं तर बरेच जण शेअर करा आणि नवीन असं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. त्याचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय.